हाँ आजी. कामात आहेस का ग? नाही काय झालंय? अचानकच पोटात दुखायला लागले माझ्या. बापरे. अगं काय ना नेहमीसारखं दूध प्यायले आणि एकदम ना पोटात मळमळायला लागलं. कसं तरीच वाटते ग, म्हणजे अस्वस्थ वाटते एकदम. चक्कर आल्यासारखं पण होते जरा. बरं आजी, आजी तुम्ही खोलीत आहात का? तुम्ही खोलीतच थांबा, पडून राहा, मी लगेच पोहोचते घरी. अगं पिंट्याला नको सांगूसा, तो ना घाबरून जातो आणि टेन्शन खूप घेतो. तुम्ही काळजी घ्या, मी येईपर्यंत नीट राहा. आले मी. आई आजी अगं काय होते तुला? आई काय होतंय हो तुम्हाला? पोट माझं डॉक्टरला बोलू का? नाही एवढं काय झालं नाही ग, स्वानंदी येते ना. आजी स्वानंदी डॉक्टर आहे का? तुझी तब्येत बिघडली, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. अगं एवढं काही मोठं झालं नाही, पोट दुखतंय फक्त. मी लिंबू पाणी घेऊन येऊ? अगं विचारते काय, आण ना लवकर. हो आणते. हा आणते. आई एखादी गोळी देते तुम्हाला, डॉक्टरांना फोन करते. हा फोन पण सापडत नाही, फोन पण आणला नाही. अगं राहू दे बाई, राहू दे. आई राहू दे. कसं काही कमी जास्त झालं म्हणजे? नको आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. चला बघू. उगीच हॉस्पिटलमध्ये नको ग, घरगुती उपाय करून बघूया ना, बरं वाटेल. खातोय नाही वाटलं ना तर मग जाईन मी. आता नको, पण पिंट्याने बोलवलं ऑफिसमध्ये. आण लवकर आण. हो घ्या आई, घ्या. नको घ्या लिंबू पाणी. आई बरं वाटतंय का? आता एवढं बरं वाटत नाहीये तरी काय गरज आहे तुम्हाला ऑफिसमध्ये जायची? आराम करा ना थोडा. द्या इथे. आरामच चालते. आजी, स्वानंदी बरं झालं तू आलीस. आजी. बघ ना बरं नाही वाटत आहे, डॉक्टरकडे यायला पण नको म्हणतात. आजी तुमच्या खाण्यात काहीतरी आलं असेल. बघ ना आत्ता लिंबू पाणी दिलं अप्पीने तरी बरं वाटत नाहीये. अगं रोजच्या सारखं नुसतं दूध प्यायला आणि एकदमच त्रास सुरू झाला मला. बघितलं, तरी मी सीमाला म्हटलं होतं की आजीचं डाएट नीट सांभाळ म्हणून. कुठलं तरी शिळं दूध दिलंय तिने, मूर्ख कुठची. आई तुम्ही आता आराम करा. स्वानंदी बाळा तू आत्ताच आली आहेस ना, जा आवरून घे जा, आम्ही आहोत इथे. जा. नको स्वानंदी, कसं राहू दे. तुम्ही दोघी जा आणि तुमची कामं करा जा. आहे ना. ठीक आहे चल. आई दुखते का एकदम अस्वस्थ. हाँ काकू बोल. कामात आहेस का रे? हा आईंची तब्येत बिघडली रे अचानक. काय अचानक काय झालं आजीला? फूड पॉइझनिंग झालंय वाटतं. पोटात त्यांच्या खूप दुखतंय रे. अगं पण काकू मी आत्ता तासाभरापूर्वी तिच्याशी बोललो तेव्हा बरी होती ती. काय त्यांना ह्या वयात आता पचत नाही रे. खरं तर स्वानंदी इतकी सुगरण आहे ना, इतका छान स्वयंपाक बनवते. तिच्या स्वयंपाकाचं कौतुक म्हणून आई जरा जास्तच खायला लागल्यात आणि ते त्यांना कळत नाही रे, आणि त्यांना पचत नाही, मग त्रास होतो. घाबरून जायची गरज नाही हा बाळा. पण तूच मला सांगितलंस ना काही खुट्ट झालं आजीच्या बाबतीत तरी कानावर घालायचं, म्हणून मी कानावर घातलं तुझ्या. पण प्लीज मी फोन करून सांगितलं म्हणून सांगू नको ना, कारण आईने मला बचावलंय की अजिबात समरला कळता कामा नये. आणि तू जर त्यांना सांगितलंस की काकूचा फोन आला होता तर मग तुला माहितीये, प्लीज प्लीज सांगू नको. आणि डॉक्टरकडे जायला पण तयार नाहीयेत त्या. का म्हणजे याच्यात हट्ट करण्यासारखं काय? बघ ना असंच करतात रे, ऐकत नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता ह्या डॉक्टरकडे जात नाहीयेत, औषध घेणार नाही तर मी निदान देवळात तरी येते. देवाचा प्रसाद घेतला त्यांना दिला तर बरं वाटेल त्यांना, म्हणून मी आता देवळात आले रे. तू मंदिरात आहेस? मग आजीपाशी कोण आहे? स्वानंदी आहे ना. स्वानंदी आहे त्यांच्या सोबतीला, म्हणून तर मी आले ना देवळात प्रसाद घ्यायला. म्हटलं प्रसाद दिल्यावर जरा त्यांना बरं वाटेल. मी पोचतेच आहे घरी, तू काळजी करू नको हा बाळा. हो काकू बाय. आज खूप काम आहे बाई, सगळं मनासारखं झालं ना खूप मज्जा येईल आपली. अगं ठीक आहे ग, मी एवढं काय नाही झालं. कालच तुला मोठ्या आवाजात म्हणाले ना
की मला कधी काही होत नाही, 100 गाठणार आहे मी. म्हटलं ना मीच. दॅट्स लाईक माय गुड यंग गर्ल. एक मिनिट थांबा. आजी सावकाश. हो. हॅलो, हा हॅलो. आजी कशी आहे? काय झालं तिला नक्की? काय होतंय? काय खाल्लं होतं तिने? सांगते. ऐका, आजी बऱ्या आहेत आता. त्यांचं ना थोडं पोट दुखायला लागलं होतं, पण नका काळजी करू. मी आता त्यांना काढा दिलाय, त्याने थोडा फरक पडलाय असं वाटतंय. मी अपॉइंटमेंट घेतोय, तुम्ही खाली या. बाय. अप्पी, सांगितलेलं लवकर कर ना पटकन. मम्मा पण कोण आलं तर? मी आहे ना लक्ष ठेवायला. कर. मम्मा, मम्मा झालं. माझ्या तोंडचा घास तू म्हातारीला देऊन टाकणार समर? तुला कल्पना नाहीये हे सगळं मिळवण्यासाठी मी किती त्रास, किती अपमान सहन केलेत, आणि तू हे सगळं म्हातारीला देऊन टाकणार? नाही, असं कधीच होऊ देणार नाही मी. अप्पी, झालं ना तुझं? देख, किचन मध्ये जा. पिंट्यानं लगेच निघाला असेल मला डॉक्टरकडे न्यायला. हो. पण मुळात सांगितलंच कोणी? तू सांगितलंस? नाही नाही नाही, मी नाही. मी कशी सांगेन आजी? मी ते इथे तुमच्या समोर बसले होते की नाही. मी नाही जाणार डॉक्टरकडे. अगं एवढं काही नाही झालं मला, म्हणजे चालून येऊ ना. अहो, पण राजवाडे येता येता आत्ता घरी. येऊ दे त्याला पण नेऊया. हो, पण तरी जरा सावकाश असा आजी आता. अवकाशच चालते ग बाई. अप्पी, आता तिसरा टप्पा सुरू. मम्मा मी रेडीच आहे. तू लाव फोन लाव. सावकाश हा आजी. अगं तुझा फोन वाजतोय. हा राहू दे ना, रूम मध्ये आहे ना, मी नंतर बघते. अगं आत्ताच घे, पिंट्याचाच असेल. आणि मला बरं नसलं ना की चैन पडत नाही त्याला. घे. अहो, पण ते घरीच यायला निघालेत, बघू ना. अगं घे बाई, नाहीतर तू उचलेपर्यंत तो करतच राहील फोन. जातो. बरं, पण मग तुम्ही इथून हलणार नाही आता? नाही जायचंय खाली मी येईपर्यंत. बात हल्ला नाही, तू जातो. घे फोन. थांबा, मी आलेलं. हा, हो हो. हॅलो. स्वानंदी बाळा, आई कशा आहेत ग? बऱ्या आहेत ना? हो हो, बरे आहेत आता. अगं मला खूप काळजी वाटत होती म्हणून मी देवळात आले ग प्रसाद घ्यायला. मी देवाचा प्रसाद घेते आणि येते. हा, तोपर्यंत जरा लक्ष ठेव, काळजी घे त्यांची. हा, मी लगेच येते. हो हो, मी आहे. ठेवते हा फोन.